बातमी आहे विदर्भातल्या गडचिरोलीमधनं। बातमी काय बघा, गडचिरोलीत औषध खरेदीच्या नावावरती गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून कारवाईचे आदेश दिलेले आहेत, अशी माहिती गडचिरोलीचे सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी दिली आहे। गडचिरोली जिल्हा नियोजन विकास मंडळाच्या संदर्भातली आज बैठक पार पडलेली आहे। सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांची उपस्थित झालेल्या बैठकीत महत्त्वाचं म्हणजे काही मुद्द्यांवर चर्चा झाली। त्याच्यामध्ये औषध खरेदी जी केली जाते जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत, त्याच्यात गेल्या 2-3 वर्षात काही घडामोडी घडलेल्या आहेत। तर संपूर्ण औषध खरेदीच्या संदर्भात चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। आपण एकूण नेमकं प्रकरण काय जाणून घेऊया। औषध खरेदीचा हा मुद्दा आज बैठकीत सुद्धा परत चर्चेत आलेला आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या औषध खरेदीचा हा नेमका मुद्दा काय आहे? एकटा औषध खरेदीचं नाही आहे, जिल्ह्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये पारदर्शकता असावी। प्रत्येक खरेदी करताना शासनाचा निधीचा योग्य अपव्यय नाही झाला पाहिजे, तर बचत झाली पाहिजे। या माध्यमातून जिल्ह्याची औषध खरेदी खूप मोठी प्रमाणात होती, त्याला थोडंसं कमी आणण्याचा प्रयत्न केला। त्याचे खूप मोठं रिड्यूस आपण केलेलं आहे। परंतु जेव्हा टेंडर झालं तेव्हा त्याच्यामध्ये खुलीच ओपन कॉम्पिटिशन करायला मी सांगितली। विशिष्ट सप्लायरच करत होते आणि त्याच औषधी त्या सप्लायरनी यावर्षी खूप कमी दरात दिलेली आहे। त्याचं एक स्टेटमेंट मी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे आणि नरोटे साहेबांना सांगितलं की ते स्वतः डॉक्टर असल्यामुळे की अशा पद्धतीने जे आज जिल्ह्याची 180 कोटीची औषध खरेदी आहे, जर आपण 10-15 कोटीवर आणलेली आहे, तर त्यातून जिल्ह्याला 70-80 कोटी रुपयाचा विशेष निधी मिळालेला आहे। माझी अपेक्षा एवढीच आहे की कुठल्याही चुकीचं काम होऊ नये, गुणवत्तेवर औषध पुरवठा व्हावा। त्याच्यासाठी आपण NABL ॲक्रेडिटेशन देखील या ठिकाणी मान्य केलेलं आहे आणि जे काही चुकीचं काम झालेलं आहे त्या सर्व गोष्टी रुळात आणून त्याला शिस्त आणण्याचा प्रयत्न आपला सुरू आहे। नेमकं तो प्रकार काय होता आणि यात मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत असं आपण सांगितलं। आपण गडचिरोलीची औषध खरेदीची स्पेशल चौकशी केलेली आहे। 5 सदस्यीय टीम, त्यामध्ये आपण लेखाधिकाऱ्यांची आणि सर्व ऑडिटरांची या ठिकाणी वेगवेगळ्या भागातून आपण आणलं होतं। त्याच्यात अनेक काही औषध खरेदीचाच विषय नाही की उपकरणं दिले परंतु ते धोक्यात पडले होते। सप्लायर खूप त्रास देत होते, सप्लायरनी जबरदस्ती माल सप्लाय करून घेतलं। त्यामुळे आपण आता याचं देखील एक ऑडिट करतो। आता जिल्हाधिकाऱ्यांनी तर एक मूल्यमापन करणारी थर्ड पार्टी ऑडिटची टीम या ठिकाणी गठीत केली, ज्या जिल्ह्याच्या सर्व योजनेचं मूल्यांकन या ठिकाणी करणार आहे। त्याची फलनिष्पत्ती किती झाली, त्याचं क्वालिटीचं बांधकाम झालं की नाही झालं। ओव्हरऑल माननीय मुख्यमंत्री महोदयाची हीच अपेक्षा आहे की जिल्ह्यामध्ये दर्जेदार काम व्हावे, क्वालिटी वर्क व्हावे आणि प्रत्येक कामातून चांगली मालमत्ता निर्माण व्हावी आणि दीर्घकाळ लोकांना त्याचा लाभ मिळावा, पैशाचा गैरवापर होऊ नये आणि या निधीतून कन्स्ट्रक्टिव्ह काम होऊन टाईम बाउंड मॅनरमध्ये जिल्ह्याचे जे उद्दिष्ट आहे ते पूर्ण व्हावे असा आपला उद्देश आहे। पर्यटनाच्या संदर्भात काही चर्चा झाली आहे, जिल्ह्यातले काही चांगले पर्यटन जिल्ह्याच्या पर्यटनाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या रील्स आपण तयार केलेल्या आहे, डॉक्युमेंटरी तयार केलेली आहे। आता लिफलेट करत आहोत, होर्डिंग्स करत आहोत आणि एक स्पेशल कॅम्पेन आपण या ठिकाणी घेत आहोत की गडचिरोलीबद्दल लोकांचं पाहणं। इथली नैसर्गिक सुंदरता या जिल्ह्यात आहे। हत्ती कॅम्प कमलापूरचा तो महाराष्ट्राच्या कुठल्या जिल्ह्यात नाही आहे। इथली जी नैसर्गिक वनसंपदा आहे, जे एरियल व्ह्यू आहे, जे नदीचे पात्र आहे, किंबहुना या जिल्ह्यामध्ये जे वॉटर बॉडीज आहे, जे वॉटरफॉल आहे, ते महाराष्ट्राच्या कुठल्याही जिल्ह्यात नाही। गडचिरोलीचं स्पेशल पर्यटनाच्या प्रसिद्धीचा प्लॅन आम्ही तयार करायचं ठरवलेलं आहे आणि या प्लॅनच्या माध्यमातून भविष्यात गडचिरोलीला रायझिंग गडचिरोली किंवा अनएक्सप्लोर्ड गडचिरोली या नावाने एक स्पेशल कॅम्पेन सुरू करण्याचा आमचा प्लॅन आहे। महेश तिवारी, न्यूज 18 मराठी, गडचिरोली।